नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 7 फेब्रुवारीच्या भागामध्ये एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर आलेला आहे। त्यामध्ये मात्र आता ईश्वरी अर्णवला आकाश आणि नम्रता यांच्या प्रेमाबद्दल सांगते आणि खरंच आता अर्णवला नम्रताच्या आणि आकाशच्या प्रेमाची जाणीव होते। त्या दोघांचं एकमेकावर किती प्रेम आहे हे मात्र त्यांना कळतं। म्हणून अर्णव स्वतः नम्रताला घ्यायला जातो आणि नम्रताला म्हणतो की तुझं खरंच आकाशवर जर प्रेम आहे ना, तर तुमच्या प्रेम जे काही खरं आहे तर ते मला कळालं। तेव्हा तो आता सगळ्या अगदी ह्या साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा आता ही आकाशच्या बोटामध्ये ती मुलगी अंगठी घालत असते आणि आता मात्र तेव्हा त्याच वेळेस अर्णव आता नम्रताच्या हाताला धरून तिला तेथे घेऊन येतो। आता अर्णवच्या सोबत ईश्वरी सुद्धा असते आणि अर्णव आता सगळ्यांच्या समोर आकाशला हात जोडतो की प्लीज आकाश, तुझं नम्रतावर खूप प्रेम आहे आणि नम्रताचं सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू जर आता नम्रताशी लग्न नाही केलं, जर आता ह्या मुलीशी तू लग्न केले तर मात्र खरंच आता 3 आयुष्य आहे तर ते स्पॉईल होतील। त्यामुळे प्लीज माझा ऐक आणि असं काही करू नको। जर तुझं नम्रतावर प्रेम असेल तर आज मात्र तू नम्रताच्या बोटात ही अंगठी घालशील। तेव्हा आता लगेच सगळ्यांच्या समोर आकाश पुढे येतो आणि आपल्या प्रेमाची कबुली देऊन तो आता नम्रताचा हात हातामध्ये धरतो। तेव्हा आता आलेले आणि जी काही आता ही मुलगी आहे या सगळ्यांचा होणारा साखरपुडा मोडलेला आहे आणि आज अर्णव आणि ईश्वरीच्या साक्षीने मात्र आता घरातील सगळ्यांच्या संमतीने म्हणजे वल्लरीचा आता खूपच जळफाट झालेला आहे। कारण आता वल्लरीच्या नाकावर टुचून आकाशने मात्र नम्रताच्या हातामध्ये ती अंगठी घातलेली आहे आणि नम्रताने सुद्धा आकाशच्या बोटामध्ये ती अंगठी घातली। आता हे सर्व बघून ईश्वरी तर खूप खुश होते आणि ती अर्णवला म्हणते की खरंच आज मात्र सर तुम्हाला नम्रता आणि आकाश भाऊजी यांचं प्रेम कळालं, पण आपलं प्रेम कधी करणार आहे? मी तुमच्यावर इतकं प्रेम करते, आपल्या प्रेमाचं काय ते प्रेम तुम्हाला कधी कळणार? तेव्हा मात्र आता अर्णव हा ईश्वरीकडे बघत असतो। तर मित्रांनो, आता नक्की पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।